नमस्कार, मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला जपानी लोकांचे एक रहस्य सांगणार आहे, ज्याच्यामुळं आपल्या आयुष्यात पण चांगले बदल घडू शकतात. हो, नक्कीच बदल घडतात. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ, प्रेरणादायी व्हिडिओ या घेऊन येत असते मी, त्याची माहिती तुम्हाला पटकनच मिळेल. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला तरच पुढे लाईक आणि शेअर करा. पण सुरू करूयात की काही जपानी लोकांच्या ज्या काही फिलॉसॉफी आहेत, फिलॉसॉफीमधल्या त्यांच्या काही अशा गोष्टी आहेत की ज्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि त्या जर आपण आपल्या आयुष्यात अंमलात आणल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यात देखील तसे बदल घडू शकतात. जसे तुम्हाला हवे आहेत तसे बदल नक्कीच घडू शकतात. फक्त जपानी लोकांचं हे तंत्र किंवा टेक्निक म्हणा किंवा सवयी म्हणा, ह्या आपणसुद्धा त्या अंगीकारल्या पाहिजेत. तर मी तुम्हाला त्यांच्या जपानी लोकांच्या 7 सवयी किंवा 7 रहस्य अशी सांगणार आहे की ज्याने आपलं आयुष्य खरोखरच बदलू शकतं म्हणजेच चांगल्या अर्थाने आयुष्यामध्ये चांगले बदल हे घडू शकतात. तर त्यांचं पहिलं सूत्र म्हणता येईल आपल्याला किंवा सवय म्हणता येईल की त्याला कायझेन असं म्हणतात. जपानी शब्द आहे हा. तर याचा अर्थ आहे सतत सुधारणा. म्हणजे आपण मोठमोठे गोल ठेवतो, बाबा मला आयुष्यात हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, असं खूप ठरवतो आपण. नवीन वर्ष सुरू झालं की आपण जानेवारी महिन्यातच म्हणजे डिसेंबरलाच आपण मनाने तयारी करतो की बाबा आता जानेवारी सुरू होईल आणि मग मी हे काम करणार आहे, ते करणार आहे, माझं हे स्वप्न पूर्ण राहिले, ही माझी इच्छा आहे, ते पूर्ण करायचं आहे, मला हे काम करायचं आहे, असं बरेचसे गोल आपण ठेवतो आणि डोळ्यासमोर ठेवतो. पण एक गोष्ट ते चुकवतो की आपण त्याच्या मागे लागत नाही, त्याचा पाठपुरावा करत नाही, त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवत नाही. बरोबर आहे ना? आपण नवीन वर्षाला संकल्प करतो की मला वजन कमी करायचं आहे किंवा मला लिखाण करायचं आहे, मला कथा वगैरे लिहायच्या आहेत, पण आपण सातत्यानं ते काम करत नाही. जेव्हा आपल्याला वेळ मिळेल, लक्षात आलं तर आपण ते काम करायला घेतो. आपल्यामध्ये सातत्य नसतं. पण हे कायझेन म्हणजे जपानी लोकांचं हे सूत्र आहे कायझेन. ते काय सांगतं तर तुम्ही दररोज थोडी थोडी प्रगती करा. रोज छोट्या पायऱ्या चढत गेलात तर हळूहळू सतत तुम्ही पुढे जात जाल. म्हणजेच काय आहे, जे तुम्ही गोल ठरवलेत ना त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवात करा काम करायला. मग भले तुम्ही हळूहळू प्रगती करा, हळूहळू एक एक स्टेप पुढे जा, पण त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. असं नाही आहे की एखादा गोल ठरवला आहे म्हणजे आता अगदी काळ वेळ विसरून किंवा अगदी स्वतः दमेपर्यंत त्याच्यामध्ये स्वतःला काम करत राहायचं असं नाही. तर छोट्या छोट्या स्टेप्स अगोदर चढा, छोट्या छोट्या पायऱ्या तुम्ही त्याच्यात चढत जा, मग त्याच्यामध्ये तुम्हाला यश हे मिळत जाईल. म्हणजे छोटी गोष्टी सुरुवात करा, पण त्याच्यामध्ये कायम सातत्य ठेवा. जे तुम्ही गोल ठरवले आहेत त्याच्यामध्ये सातत्य राखणं खूप गरजेचं आहे. यालाच कायझेन असं म्हणतात. म्हणजे सातत्य ठेवा, हळूहळू तुम्हाला बदल होताना दिसेल आणि पुढे जाऊन असाच खूप चांगला मोठा बदल होईल तुमच्या आयुष्यात की ते तुमचं गोल आहे, जे तुम्ही ध्येय ठरवलेलं आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे. पण त्यासाठी हळूहळू का होईना सातत्याने त्या कामामध्ये तुम्ही राहा आणि तुम्ही तुमची तशी प्रगतीही करू शकता. पुढचं म्हणजे दुसरं एक त्यांचं सूत्र म्हणूया, काही मुद्दा म्हणूया, सवय म्हणूया आपण त्याला. किंत्सुगी म्हणजे तुटलेलं पण सुंदर असतं असाच याचा अर्थ आहे. तर किंत्सुगी म्हणजे तुटलेलं जे आहे ते देखील सुंदर असतो. आपण काय करतो, तुटलेलं एखादं वस्तू असेल तर आपण काय करतो, फेकून देतो. तुटलेली वस्तू काही कामाची नसते आपल्या. पण इथंच हे जपानमधले लोक काय करतात माहिती आहेत, तुटलेल्या वस्तूमध्ये त्याला सोन्याने जोडतात. लक्षात घ्या, एखादी वस्तू क्रॅक गेली, तुटली, एखादं कुठली पण वस्तू असेल त्याला जिथून चीर गेली, तडा गेलेला आहे तिथं ते त्याला सोन्याने भरतात. मग काय झालं, आपोआपच त्या वस्तूचं मूल्य वाढलं. जी गोष्ट तुटलेली होती त्याला सोन्याने ते तुटलेला भाग जो सोन्याने भरल्यामुळे त्याला आपोआपच सोन्याचा दर्जा आला, भाव वाढला त्याचा. बरोबर आहे? म्हणजे ती वस्तू मौल्यवान झाली. तर त्यांना हेच सांगायचं आहे की तसंच आपल्या आयुष्यात जे दुःख, अपयश आहे ह्याच्याने आपण खचून जातो, तर तसं करायचं नाही आहे. तर आपल्याला हे जे दुःख, अपयश मिळतं ते आपल्याला मजबूत करण्यासाठी आलेलं असतं. पण जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये त्रास सहन करतो, संकटामध्ये अडकतो, तर हे काय, हे तुटले पण नाही आहे आपलं, तर हे
आपल्याला अधिक मजबूत करतं. यातून आपण खचून जायचं नाही आहे, हार मानायचे नाही आहे, तर आपण यातून अजून स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं आहे, मजबूत बनायचं आहे. तर हे तुमचे क्रॅक्स म्हणजेच तुमची ताकद आहे असं त्यांना म्हणायचं आहे. की आपण जे म्हणतो ना की मी हारलो आहे, मला याच्यामध्ये अपयश मिळालं आहे, मग लोक नैराश्यामध्ये जातात, मग काहीच करावंसं असं वाटत नाही त्यांना. तर हे जे क्रॅक्स येतात आपल्या आयुष्यात, हे ह्याच्याने तुटून न जाता त्या क्रॅक्सला आपली ताकद बनवायची आहे. आपल्याला आतून आणि मनाने पूर्ण स्ट्रॉंग बनायचं आहे. म्हणजे जे क्रॅक्स येतात आपल्या आयुष्यात, ज्या अडचणी येतात, जे त्रास आपल्याला होतो आहे, अपयश जे मिळतं आहे, त्याच्यातून खचून जायचं नाही, तर त्यातून आपल्याला स्ट्रॉंग बनायचं आहे. पुढचा तिसरी सवय किंवा तिसरा मुद्दा हा आहे की हारा हाचीबू म्हणजे संतुलन ठेवा. हा त्यांचा शब्द आहे जपानी. हारा हाचीबू म्हणजे संतुलन ठेवा. कसं आहे, आपण बघा जेवताना काय करतो, पोट भरल्याची भावना झाली आपल्याला, म्हणजे थोडीशी म्हणतात ना, थोडीशी जागा रिकामी राहिली इतकंच तुम्ही पोट भरून जेवा. म्हणजे 80% आपण पोट भरलं की आपण खाणं थांबवतो, बरोबर आहे. पण हे फक्त खाण्यासाठी नाही, तर प्रत्येक आयुष्यातील आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी संतुलन ठेवण्याचं गरजेचं आहे. तर अति काहीही चांगलंच नसतं. म्हणजे त्यांना हेच सांगायचं जसं की आपण भूक आहे तेवढं जेवलं, पण त्याच्यापेक्षा अजूनच बळं आपण खात राहिलो तर आपल्याला त्रास होणार आहे. म्हणजे आपल्याला पोट भरलेली भावना झालेली आहे, तरी देखील आपण आवडीचा पदार्थ आहे म्हणून अजून खातो, तेव्हा मग पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. असंच प्रत्येक गोष्टीमध्ये इथं कसं आपण खाण्यामध्ये संतुलन टाकतो की बाबा नाही, मला मेंदूने आता सांगितलं आहे माझ्या की माझं पोट भरलेलं आहे, मला यापुढे खायची गरज नाही आहे. तसंच इथं आपण ज्या पद्धतीने संतुलन ठेवतो, त्या पद्धतीने इतर गोष्टींमध्ये सुद्धा आपण संतुलन ठेवायचं आहे. त्याच्यामुळे अति करायचं नाही आहे कुठल्या गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये संतुलन ठेवायचं आहे. अति तेथे माती असं आपल्यात म्हटलं जातं, ते अगदी 100% खरं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये संतुलन ठेवा, ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. चौथा मुद्दा आहे इकिगाई. इकिगाई म्हणजे आयुष्याचा उद्देश. तुम्हाला काय आवडते, तुम्हाला तुम्ही कशात चांगले आहात, म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट चांगली येते आणि जगाला त्याची गरज आहे का. म्हणजे तुम्हाला काही कला कौशल्य येतात का, तुम्ही कुठल्या कामामध्ये तुम्ही स्वतः हुशार आहात का, माहीर आहात का, हे पहा. आणि लोकांना त्याची गरज आहे का, तर ते लोकांच्या गरजेसाठी त्याचा उपयोग होईल. तर या उत्तरातच तुमचं इकिगाई दडलेलं आहे. म्हणजेच तुमच्या आयुष्याचा उद्देश ठरलेला आहे. म्हणजे जे आपल्याला येते, ज्यामध्ये आपण चांगले आहोत, ते जगाला देण्याचा प्रयत्न करा. हा असा उद्देश तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्की ठेवा. पाचवा आहे तो आहे ऑबिटरी म्हणजे तुलना करू नका. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की प्रत्येक गोष्ट माणसाचा सक्सेसचा टाईम म्हणजे प्रत्येकाला यश हे त्याच्या वेळेनुसार मिळतं. म्हणजे ज्याची त्याची वेळ ठरलेली असते. म्हणजे आपण म्हणतो ना की या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी असतात. ठीक आहे, योगायोगाच्या गोष्टी असतात, मान्य आहे. आपला जेव्हा योग असेल, आपली वेळ असेल, तेव्हा आपल्याला यश 100% मिळणारच आहे. पण त्यासाठी काय आहे की आपण इतरांशी तुलना करायची नाही आहे. तुमची वेळ पण नक्की येणार आहे. बाबा तिला पहिला नंबर मिळाला आणि मला नाही मिळाला, ती इतकी पुढे गेली आणि मी मात्र इथंच राहिले. मी यूट्यूब सुरू केलं, तिचं चॅनल लगेच मॉनिटाईज झालं आणि माझं मात्र झालं नाही, असं कसं झालं. अशा गोष्टीमध्ये तुलना करायची नाही आहे. कारण प्रत्येकाची वेळ यावी लागते. ती वेळ आली, तो योग आला की गोष्टी घडतातच. पण म्हणून त्या वेळेची वाट बघत बसत हातावर हात ठेवून बसायचं नाही आहे. जसं आपण हे पहिले 4 मुद्दे बघितले, तसं आपलं जे उद्देश आहेत, जे आपल्याला करायचं आहे, जे आपलं गोल ठरलेलं आहे, त्याच्यात रोज प्रगती करत जायची आहे. टप्प्याटप्प्याने आपण आपलं काम करत राहायचं आहे. मग नक्की यश आपल्याकडे येणार आहे. त्यामुळे इतरांशी तुलना नक्कीच करू नका, अजिबात करू नका. स्वतःला कमी लेखू नका, कारण आपली वेळ नक्की येणार आहे. फक्त तुमच्याकडे संयम हवा. पुढचा 6वा मुद्दा आहे वाबीसाबी म्हणजे अपूर्ण जे आहे, अपूर्णतेतलं सौंदर्य. म्हणजे परफेक्ट काहीच नसतं आयुष्यात माणसाचे, बरोबर आहे. तर आपल्या अपूर्णतेत पण एक सौंदर्य आहे. म्हणजे मी परफेक्ट म्हणजे मी परफेक्ट नाही आहे, मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, असं बऱ्याच जणींची तक्रार असतो की मला नाही एवढं चांगलं हे जमत, मला स्वयंपाक नाही चांगला जमत, मला लिखाण नाही जमत, मला हे नाही जमत. तर असं म्हणायचं नाही आहे. कारण कुठलाच माणूस परफेक्ट नसतो, तो काही जन्मतच काही शिकून येत नसतो. त्यामुळे असं समजायचं नाही आहे
की मला काही येत नाही आहे. तुमच्यामध्ये जे काही अपूर्ण आहे ना त्याच्यामध्ये देखील सौंदर्य दडलेलं आहे. असा दृष्टिकोन, असा नजरिया ठेवा तुमचा की मी इथं अपूर्ण आहे ना, पण याच्यात पण एक सौंदर्य आहे. तर त्यामुळेच की ज्या गोष्टी आपल्याकडे सगळ्याच गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत, सगळ्यामध्ये आपण परफेक्ट असलं पाहिजे असं कधीही समजायचं नाही किंवा हट्ट तसा धरायचा नाही. आणि जे आपल्याकडं नाही आहे, ज्याच्यामध्ये अपूर्ण आहोत, ठीक आहे, ते स्वीकारायचं आणि पुढं जायचं. मला हे जमत नाही ना, मी शिकेन ते, पण ती अपूर्ण बाजू आहे, पण तेच नाही लक्षात घ्यायचं. दुसऱ्या गोष्टी करत राहायचं आणि पुढे जायचं, शिकत राहायचं, तरच यश तुम्हाला नक्की मिळणार आहे. पुढचं 7वं आहे गमन. आता गमन म्हणजे काय, हेच आहे की संयम ठेवा. कठीण वेळ आली की माणूस पहिल्यांदा घाबरून जातो. अडचण आली, संकट आली की माणूस तिथे पहिल्या क्षणाला घाबरून जातो. तर इथं घाबरायचं नाही आहे, तर इथे संयम ठेवायला शिकायचं आहे. शांत राहा आणि जी परिस्थिती आलेली आहे त्याचा स्वीकार करा. मग काय होतं, अशातून पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला सापडत जातो. जर तुम्ही परिस्थितीला घाबरून तिथंच तुम्ही थोडंसं हे झालात, घाबरलात, तर काय होणार आहे, यातून मार्ग कसा काढायचा आणि पुढं कसं जायचं हे तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी जशी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सुरुवातीला शांत राहा. जितकं तुम्ही शांत राहा तितकं तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडणार आहे. त्या परिस्थितीला स्वीकारा आणि त्यातून पुढे चालत राहा. झाले. आता हे 7 जे पॉईंट्स मी सांगितले, हे 7 त्यांच्या सवयी आहेत, ह्या जपानी लोकांच्या आहेत. आता ह्यातून सगळ्यातून तर ह्या 7 त्यांच्या सुंदर शिकवण असं म्हणता येईल की या गोष्टींचा ते फॉलो करतात. त्यांच्या आयुष्यामध्ये या 7 बाबी त्या नक्कीच या गोष्टींचा अवलंब करतात. म्हणून ती लोक यशाचे शिखर पादाक्रांत करत आहेत, ते पुढे पुढे जात आहेत, प्रगती करत आहेत. तर आपल्याला देखील यश मिळायचं असेल, आयुष्यात काही मोठं अचीव करायचं असेल, तर या 7 गोष्टी, हे त्यांचे 7 महत्त्वपूर्ण असे पॉईंट आपण म्हणता येईल आयुष्य जगताना, हे महत्त्वपूर्ण पॉईंट आहेत. याचा जर अवलंब केला तर नक्कीच आपण देखील चांगलं यश मिळवू शकतो. आणि या 7 मुद्द्यांपैकी कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडली ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि या जपानी 7 सूत्रांचा नक्की वापर करा आणि ते जे तुम्ही कार्य करता आहात त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही परफेक्ट बनाल आणि यश तुमचंच असणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.